2026 मध्ये स्मार्टफोनचे प्राइसेस वाढतात, त्यामुळे मला वाटलं नव्हतं की एखादा फोन येईल जो फ्लॅगशिप किलरच्या नावाने ओळखला जाईल. पण असं वाटतंय ह्या फोनकडे बघितल्यानंतर की हा 2026 चा फ्लॅगशिप किलर असेल. हा आहे iQOO Neo 11. आधी डिझाईन बद्दल बोलू. म्हणजे कुणाला कुणाला आवडेल, कुणाला नाही, कारण की डिझाईन सब्जेक्टिव्ह असतं. पण भरपूर कलर्स वगैरे, लाईट पडला ना असा ब्लू दिसतो, मग पिंक दिसतो, मग रेडिश वगैरे दिसतो. तर डायनॅमिक डिझाईन मी म्हणेन याला. परफॉर्मन्स ह्याचा सगळ्यात मोठा हायलाइट आहे. म्हणजे विचार करा ना, Qualcomm Snapdragon 8 Elite ह्या चिपसेट वरती येतं, ज्याचा AnTuTu स्कोर 3.2 3.3 मिलियन आहे. म्हणजे लिटरली फ्लॅगशिपच. पण एवढंच नाही, LPDDR5X अल्ट्रा रॅम टाईप आहे, UFS 4.1 स्टोरेज टाईप आहे, 7500 mAh ची बॅटरी आहे. म्हणजे 2 दिवस काहीच प्रॉब्लेम नाही. फास्ट चार्जिंग मध्ये सुद्धा 100 वॉट फास्ट चार्जिंग आहे. 2K रेझोल्युशनचा अप टू 144 हर्ट्झचा BOE AMOLED डिस्प्ले येतो याच्यामध्ये. एकच गोष्ट ह्याच्यामध्ये माझ्या हिशोबाने अजिबात ऐकून लक्ष दिलं नाही, ते म्हणजे कॅमेरा. जर का कॅमेरा महत्वाचा असेल तर दुसरे ऑप्शन्स आहेत. पण जर का डिस्प्ले, बॅटरी, परफॉर्मन्स ह्या गोष्टी जर का तुम्हाला महत्वाच्या असतील ना, तर ह्या फ्लॅगशिप किलर फोन कडे तुम्ही नक्की बघू शकता. 2026 मध्ये अजून इंडियामध्ये लॉन्च व्हायचा आहे, पण येणार आहे खूपच लवकर. पण मी प्राइस सांगितली नाही, तुम्हाला गेस करायची काय प्राइस असेल याची. तुम्हाला काय वाटतं? आणि शेअर करा आपल्या मित्रांबरोबर ज्यांना परफॉर्मन्स सेंट्रिक फोन पाहिजे.